देसाई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडलेला आहे। शिवसेनेकडून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। वडील मुख्यमंत्री आणि मुलगा कॅबिनेट मंत्री असं चित्र महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे। तर अनिल परब आणि उदय सामंत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडील। युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आधी आमदार झाले, आता मंत्री देखील झालेले आहेत। आपल्या सोबत आहेत ते। तुमचं अभिनंदन। आता तसं काम करणार मंत्र्यालय कॅबिनेट मंत्री झालेला। नक्कीच मला वाटतं एक महत्त्वाची जबाबदारी आहे आणि जसं जसं मला कॅबिनेट सांगत जाईल, मुख्यमंत्री साहेब आहेत, उपमुख्यमंत्री साहेब आहेत, हे सांगत जातील आणि जी जनता सांगत जाईल तसं काम करेल। पहिलं मंत्रिमंडळ असं आहे महाराष्ट्राच्या इतिहासातलं जिथे पिता पुत्र दोघेही मंत्रिमंडळात असणार आहे। आपली काय? नक्कीच आणि मला वाटतं पूर्ण परिवार आहे। शिवसेना परिवार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँग्रेस आहे, इतर घटक पक्ष आहेत। तर ह्या परिवारासोबत काम करायला मजा येईल। तुम्ही शिक्षण क्षेत्रात आणि पर्यावरण क्षेत्रात विशेष करून काम केलेलं आहे, तर तेच विभाग नाही, मी आधी पण सांगितलेलं की आमदार जरी वळीतून जिंकलो असेल तरी महाराष्ट्राचा आमदार आहे। तसंच मंत्रीपद जरी मला कुठचंही खात्याचं मुख्यमंत्री साहेब देतील तरी मी प्रत्येक विषयाला सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि जे सहकारी आहेत त्यांच्याबरोबर काम करण्याचा प्रयत्न करणारच। धन्यवाद न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल। तर आपण पाहिलं की युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आता मंत्री झालेले आहेत, वरळीचे आमदार आहेत आणि आता मंत्री झाल्यानंतर त्यांना कोणतं खातं मिळतं हे पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आपण बघतोय अजित पवारांनी सुद्धा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। त्यानंतर पार्थ पवारांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। आनंद आहे आणि आपण 5 वर्ष काढायला पाहिजे। ह्या सरकारने खूप कष्ट घेतलेत एकत्र यायला आणि आता कुठली पण गडबड न होता आपण सगळे मिळून 5 वर्ष लोकांसाठी काम करून दाखवायला पाहिजे आणि कुठेतरी लोकांना न्याय आणायला पाहिजे। यापूर्वी दादांची शपथ ही खूप चर्चेचा विषय झाला होता। त्या शपथविधीलाही तुम्ही उपस्थित होतात आणि आजही तुम्ही उपस्थित होतात। काय फरक जाणवला या दोन्ही शपथविधींमध्ये? काय नाही, राज्यपाल सारखेच होते बरं का, त्याच्यामध्ये काय फरक नव्हता। पण मुख्यमंत्री वेगळे होते। मुख्यमंत्री वेगळे होते पण